आवाज महाराष्ट्राचा। स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या दलालांवर कारवाई, 2 पीडित महिलांची केली सुटका। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत हिंजवडी परिसरात फ्लॅटमध्ये महिला दलाल स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मुलींना स्वतःच्या फ्लॅटमध्ये ठेवून मुलींना जास्त पैशाचा आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करून घेत आहे अशी गोपनीय माहिती अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभाग पुणे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्राप्त झाली। सदर बातमीच्या अनुषंगाने हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत सर्वे नंबर 24-2 फ्लॅट नंबर 103 पहिला मजला माऊली क्लासिक बिल्डिंग 7 स्टार सिटी मारुंजी तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे अचानक छापा टाकला असता महिला आरोपीच्या ताब्यातून 2 पीडित मुलींची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे। एक महिला आरोपींना ताब्यात घेऊन हिंजवडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 414/2024 भादवी कलम 370-3 सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 कलम 345 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलाय। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे, सो अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेसी, सो माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप टोईफडे, माननीय सह पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक श्री देवेंद्र चव्हाण, पोलीस अंमलदार सुनील शिरसाट, मारुती करचुडे, भगवंता मुठे, गणेश कारोटे, सुधा टोके, संगीता जाधव, सोनाली मान यांनी केली आहे। नगरी हिंजवडीमध्ये एका फ्लॅटमध्ये 2 मुलीकडून जास्त पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करून घेतला जात आहे अशी खबर पोलिसांना लागल्यानंतर पोलिसांनी त्या फ्लॅटमध्ये छापा टाकून वेश्या व्यवसायामधून 2 पीडित मुलींची सुटका केली असून एक महिला दलालांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत आणि पुढील तपास जो आहे तो हिंजवडी पोलीस करत आहेत। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।